अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली। निवडणुकीत घोडेबाजार सुरू असून मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। पातूर नगर परिषद निवडणुकीतील प्रचार सभेनंतर ते माध्यमांशी बोलत होते। सत्ताधाऱ्यांनी कोणतेही विकास काम केलं नसून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा प्रभाव मतदारांवर पडत नसल्यानं पैसे वाटपाचा मार्ग स्वीकारला असल्याची टीका सपकाळ यांनी केली। काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नसून पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी करण्यात आल्याच्या चर्चा केवळ अफवा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे 2 आणि वंचित बहुजन आघाडीचा 1 उमेदवार रिंगणात असून मित्रपक्ष म्हणून दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीनं चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। स्थानिक काँग्रेस नेते एकमतानं जो प्रस्ताव देतील तो प्रदेश काँग्रेस समितीला मान्य असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत स्थानिक स्तरावर चर्चा झाल्यास त्यावर सकारात्मक विचार केला जाईल असंही त्यांनी नमूद केलं। यावेळी त्यांनी जयपूर येथे सीजेपीचे दीपकेंवर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला। तसेच पातूर नगर परिषदेची निवडणूक तब्बल 10 वर्षांनंतर होत असल्याबद्दल टीका करत इतका विलंब होणे म्हणजे लोकशाही मूल्यांची पायमल्ली असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। घोडेबाजार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। सत्ताधारी यांनी विकास कामं केलेले नसावेत। सत्ताधाऱ्यांजवळ पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचा कोणताही प्रभाव हा मतदारावर नसेल म्हणून त्यांनी सरसकट हे पैसे देण्याचा धडाका सुरू केलेला आहे। आम्ही सरसकट कर्जमाफी मागतोय, ती मिळत नाही, मात्र सरसकट मोठी रक्कम घोडेबाजाराची ही या निवडणुकीतल्या सदस्यांपर्यंत पोहोचत आहे आणि परिणामस्वरूप जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुद्दे असले पाहिजे ते बाजूला ठेवून घोडेबाजार हा सुरू केलेला आहे आणि त्याचाच एक परिणाम हा अमरावतीच्या निमित्तानं आपल्याला दिसतो।